पहिल्यांदा मी सोलापूर जिल्ह्यात होतो, मग औस्याला आलो आणि आता इकडे निलंगा तालुक्यात आलो आहे. औरादमध्ये मी या ठिकाणी आलो आहे. इथे मोठ्या प्रमाणात दोन नद्यांचा जो संगम आहे, मांजरा आणि तेरणा, त्याच्यामुळे जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि तेरणा नदी आली आहे, यांचा जिथे कॉन्फ्लुएन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउटफ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी शिरतं आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कंप्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे. म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसतं आहे. म्हणजे एकीकडे पिकाचं तर नुकसान आहेच, पण जमीन वाहून चाललेली आहे, खरडून चाललेली आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या वतीनं आम्ही करणारच आहोत, पण आता इथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे. याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावे लागतील, कारण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत. म्हणजे पाऊस जो आहे हा महिन्याभराचा 3 दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग अशा वेळी ज्यावेळी दोन नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो अडतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं. आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी, ते आम्ही तयार करणार आहोत. आणि एक आपल्याला पूर संरक्षक भिंत देखील या भागामध्ये बांधावी लागेल, तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू. तर तेही काम आम्ही करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत. आणि नुसती मदतच नाही, तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण, आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. मदतीची मागणी अशी होते, मात्र पंचनामे करणं सध्या शक्य नाही, सगळं पाण्याखाली आहे आणि किमान 6-7 दिवस शक्य नाही. ही मदतीची किंवा घडणार कशी? असं आहे की पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे. बाकी आम्ही सांगितलं आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल. ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ. आणि म्हणूनच आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे. त्यामुळे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल. कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाही आहे. त्यामुळे कुठेही, आणि आपण सगळ्यांना यंत्रणेलाही सांगितलंय की यंत्रणेनेही थोडं लिनियंट राहिलं पाहिजे. अशा वेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये. जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची. ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत. आपले जे NDRFचे नॉर्म्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाईज केलेले आहेत. ते रिवाईज नॉर्म्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत. त्याच नॉर्म्सने आपण मदत करणार आहोत. मागच्या 60 वर्षात एवढा पाऊस पडला नाही, एवढा पाऊस पडलेला आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. त्यासाठी शासकीय स्तरावर काही प्रयत्न केले नाही, हे खरंच आहे. आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे, ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती. तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो. वर्ल्ड बँकेने जवळपास 6,000 कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल. पण हे लॉंग टर्मचं आहे. आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे. मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील मग आपण ते देऊ मदत. 6-6 महिने अनेक वेळा मदत मिळत नाही. यावेळेस आम्ही ती पद्धत बदललेली आहे. जसे एका तालुक्याचे आले, एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय. कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास 2200 कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू. सर, बऱ्याच ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी होते, मात्र ती टर्मच नाही कुठे असंही सांगण्यात येतं. मग काय सत्य असं आहे, ओला दुष्काळ ही बोलीभाषा आहे. आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही. तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ नाही, तर पिण्याच्या पाण्याची सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजेत, ते आपण राबवू. त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द करतो, म्हणजे ते तेवढ्यापुरतं स्थगित करतो. पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाहीये, त्यामुळे विजेचं बिल आपण घेणार नाहीये. याच्या व्यतिरिक्तही टंचाईच्या वेळी ज्या ज्या आपण उपाययोजना लागू करतो त्या उपाययोजना लागू करा असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार आहोत. बँकेचे पत्र आलेले आहेत की कर्ज नाही, असं आहे की आता तर
खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे आता कर्ज भरा असे पत्र येण्याचं काही कारण नाही आहे. आता तर कर्ज आता घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी. हे कर्ज भरण्याची वेळ तर वर्षभरानंतर येणार आहे. काहींना जुने असू शकतात, पण अशा परिस्थितीमध्ये जर कुठली बँक वसुली करणार असेल तर ती करू नये असं त्यांना सांगण्यात आणि सर मोठ्या प्रमाणात भरपाईचं बोला असं विरोधक म्हणताय. येईल. असं आहे की विरोधकांनी तर भरपाई कधी दिली नाही, पण हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी पाहणीपूर्वी भरपाई दिली. पाहणीपूर्वी 2200 कोटी रुपये रिलीज करून पाहणी करण्याकरता आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचं हे योग्य नाही आहे. कधीतरी त्यांनी आरशात पाहिलं पाहिजे. त्यांच्याही काळात वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर ते कसे वागले, त्यांनी काय केलं हे त्यांनी बघितलं पाहिजे. सरकारने जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांकरता करता येईल ते केलं पाहिजे. सरकारच्या काही मर्यादा असतात, त्या मर्यादेच्या किती बाहेर जाता येईल तेवढं बाहेरही गेलं पाहिजे. ते जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. सर मोठ्या प्रमाणात बॅरेजचे बरेचसे जे केटीव्ही आहेत, बॅरेजेस आहेत, त्याचे दरवाजे उघडले गेले नाही, टेक्निकल प्रॉब्लेम आला, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात गेलेलं आहे, नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. ह्या टेक्निकल विषयावर म्हणजे काय झालंय की आता खूप काही बॅरेजेस खूप जुने झालेले आहेत, त्यामुळे त्याची जी सिस्टीम्स आहेत त्या नीट ऑपरेट होत नाही. त्यामुळे आता याचा एक रिनोव्हेशनचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ, तो नव्याने तयार करू आणि अशा प्रकारच्या बॅरेजेसमध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत, जे अधिक एफिशियंट आहेत. त्यामुळे त्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ. सर असं म्हटलं जातं की मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त होता, त्यामुळे इथं जर खूप पाऊस किंवा खूप पाणी आलं तर पूर परिस्थिती सांभाळण्याची यंत्रणाच कधी निर्माण झाली नाही आणि त्याचाही फटका बसतोय. नाही, हे खरं आहे. म्हणजे इथे पूर तसा फारसा कोणाला माहिती नाही, पण यावेळेस तो पूर आलेला आहे. पण त्याही पेक्षा कुठलेही म्हणजे जिथे पूर येतो तिथेही इतका जर पाऊस एकत्रित आला तर त्यावेळी धरणाचं पाणी सुटतं, फ्री कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतो त्याचं पाणी, त्यामुळे ते हँडल करणं कठीण आहे. म्हणूनच वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणजे हा दुर्दैवाने पूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसतोय. म्हणजे आज भारताच्या अन्य राज्यातही तो आपल्याला दिसतोय. त्यामुळे गांभीर्यानेच याच्याकडे बघावं लागेल. आपल्याला क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारचं म्हणजे वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम होतोय तो कसा आपल्याला ॲब्झॉर्ब करता येईल अशा प्रकारे पीक पद्धती देखील पुढच्या काळामध्ये तयार करावी लागेल. ज्यांच्या जमिनीत खरडून गेल्या, जमिनीमध्ये माती जळाली नाही, त्या संदर्भात काय नाही, ज्या जमिनी खरडलेल्या आहेत त्याकरता आपला एक स्टँडिंग ऑर्डर आहे, त्याला आपण मदत करतोच. पण आता आमच्याकडे मागणी आली आहे की ही मदत कमी पडेल, ही वाढवली पाहिजे, तर ती सरकार वाढवेल. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे की मोठ्या नाही, नाही, निश्चितपणे आम्ही मराठवाड्यामध्ये नुसतं शेतीची मदत नाही तर आता जिथे रस्ते खराब झाले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर खराब झाले आहेत, त्याला सगळ्याला मदत करू.